कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी देई भेटी एक वेळा। कान यारे जग जेठी देई भेटी एक वेळा। काय मोकळिले वनी सावजानी वेढिले। येथवरी होता संग अंग्यांग लपविले। काय मोकळिले वनी सावजानी वेढिले। तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला। काय मोकळिले वनी सावजानी वेढिले। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। लोकाभिराम मृडरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम। कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगलभवन अमंगलहारी द्रवसुदशरताजर बिहारी। सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुगपाणी। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। देवाधिदेवा जगत्रय जीवा, देवाधिदेवा जगत्रया जीवा, देवा जगत्रय जीवा, देवाधिदेवा जगत्रया जीवा। परियसी केशवा विनंती माझी, परियसी केशवा विनंती माझी, परियसी केशवा विनंती माझी। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम कळा। कान्हयारे जग जेठी देई भेटी एक वेळा। काय मोकळिले वनी सावजानी वेढिले। आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेली विरहिणी महान भगवत भक्त विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांची चार चरणाची ही विरहिणी आहे। गोकुळ अशी गवळणीनं जेव्हा प्राप्त झालेला परमात्मा त्यांच्यापासून दुरावला गेला, भगवंत त्यांच्यापासून अंतरला गेला, त्यावेळेला त्या गवळणींना झालेला भगवंताचा विरह शब्दाच्या द्वारे त्यांनी व्यक्त केलेला आहे। अतिशय गोड चिंतनी आणि प्रासादिक असलेला हा अभंग आहे। काल्याचा प्रसंग आजचा आहे आणि काल्याच्या प्रसंगी कीर्तनकाराला मर्यादा असते की ज्या अभंगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे अशा प्रकारचा अभंग कीर्तनासाठी घ्यावा। मग एकतर गवळण घ्यावी, एक तर बाळक्रीडेतला अभंग घ्यावा, एक तर काल्याच्या प्रकरणातील अभंग घ्यावा, किंवा एखाद्या विरहिणीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन आलेलं आहे अशा प्रकारची विरहिणी घ्यावी, एक मर्यादा आहे। आणि म्हणून सेवेकरता हा अभंग मी अवचित निवडलेला आहे। या ठिकाणी आजची सेवा ही अखंड हरिनाम सोहळ्यातील काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे। 17 वर्ष आपल्या या शिरड गावामध्ये सुरू असलेला हा ज्ञानयज्ञ थोरा मोठ्यांच्या कृपेने, अर्थात आपल्या संपूर्ण या ठाणे जिल्हा रायगड जिल्ह्याचं अधिष्ठान श्री गुरु वामनबाबा महाराज, संत श्रेष्ठ सावळाराम बाबा महाराज अशा थोर मंडळीच्या आशीर्वादाने परमपूजनीय ज्यांना शांती ब्रह्म असं आपण म्हणायचो अशा भिवाबाबांच्या एक प्रेरणेतून, वासुदेव महाराज म्हात्रे यांच्या शुभ प्रेरणेतून आणि आमच्या मार्गदर्शनातून हा सप्ताह सुरू झाला। बोलता बोलता सप्ताहाला 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि यावर्षी 17व्या वर्षाचं हे काल्याचं कीर्तन 3.5 दिवस या ठिकाणी पारायण करून आणि 1.5 दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना विशेषतः माझ्याकडून शतशः धन्यवाद देतो। आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आजची काल्याच्या कीर्तनाची नेमाची सेवा माझ्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे आलेली आहे, त्या सेवेला आरंभ करतो। विठ्ठल विठ्ठल। मनुष्य जीवनामध्ये परमार्थाला अतिशय महत्त्व आहे। परमार्थाशिवाय माणसाचा मनुष्यपणा सिद्ध होत नाही। जीवनामध्ये सगळ्या गोष्टी माणसाला अनुकूल आहेत। राहायला घर आहे, संपत्ती भरपूर आहे, ऐश्वर पुष्कळ आहे, शरीर चांगलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आहेत। पण जीवनामध्ये जर भक्ती नसेल, परमार्थ नसेल
तर त्या जीवनाला काही अर्थ नसतो. एक सिद्धांत सांगतो, ज्याच्याशिवाय जगण्याला अर्थ नसतो त्याला परमार्थ म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. मी असं सांगत होतो की ज्याच्याशिवाय माणसाच्या जगण्याला अर्थ नाही दादा, त्याला परमार्थ म्हणतात. परमार्थाशिवाय माणसाच्या जगण्याला अर्थ नाही. मग तो कितीही कुणी का असेना, पण त्याच्या जगण्यामध्ये अर्थ नाही. त्याचं कारण असं आहे की परमार्थ फक्त तुम्हाला माणसांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. मग आता माणसाच्या जीवनामध्ये जर परमार्थ पाहायला मिळतो, मग त्या माणसाच्या जीवनामध्ये जर परमार्थच नसेल तर त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? नाही. तर एक सुभाषितकार म्हणतात, तेषाम ना विद्या ना तपो ना ज्ञान दानम ज्ञानम ना शीलम ना गुणो ना धर्म ते मर्त्य लोके भूमिभार भूता मनुष्यरूपे न मृगशरंती. ऐका, तो शास्त्रकार म्हणतो, तेषाम ना विद्या, ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही, म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये विद्या ज्याने संपादन केलेली नाही. काही काही लोक म्हणतात आम्ही शाळेत चुकून गेलो नाही. भले तू शाळेत जाऊ नको, पण जे चांगले लोक आहेत, विद्यावान लोक आहेत, अशा माणसाची संगती तू कर. तेषाम ना विद्या ना तपो, ज्याच्या जीवनामध्ये तप नाही. तप, माणसाच्या जीवनामध्ये तप पाहिजे. आता तप अनेक प्रकारचं आहे. तुम्ही जर संयमाने बोलला तर ते बोलणंसुद्धा तप होऊ शकतं. तुम्ही योग्य प्रकारे वागलात तर तुमचं वागणंसुद्धा तप होऊ शकतं. वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाने जर ब्रह्मचार्य पालन केलं तर ते सुद्धा तप होऊ शकतं. ग्रस्त आश्रमात माणूस जर नियमाने वागला तर ग्रस्त आश्रमसुद्धा तप होऊ शकतं. ज्याच्या जीवनामध्ये तप नाही, तेषाम ना विद्या ना तपो ना दानम, ज्याच्या जीवनामध्ये दान नाही, ज्ञानम ना शीलम ना गुणो ना धर्म ते मर्त्य लोके भूमिभार भूता मनुष्यरूपेन मृगशरंती. माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल तर त्याच्या जगण्याला अर्थ नाही. माऊली श्री ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये तुम्हाला एकच वाक्य सांगतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गाव चांगलं आहे, गाव सुंदर आहे, घरं चांगली आहेत, रस्ते चांगले झालेले आहेत, त्या गावामध्ये गावातली सुधारणा पण चांगली झालेली आहे, पण त्या गावामध्ये माणसंच राहत नाही. काय जाळायचं आहे का ते गाव? बा कणेविना सोपटे कंसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओसनगर. शरीर चांगलं आहे पण त्याच्यामध्ये प्राणच नसेल तर काय त्या शरीराला किंमत आहे? दागिने भरपूर घातलेत, कपडे नवीन घातलेत, पण त्याच्यामध्ये प्राण नाही, त्याला काही अर्थ नाही. तसं जीवनामध्ये जर माणसाच्या परमार्थ नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. आणि म्हणून या सप्ताहाच्या माध्यमातून आज अध्यात्माचा प्रचार प्रसार 17 वर्षे होतो आहे. जसा यज्ञ झाला का यज्ञाची पूर्णाहुती असते, यज्ञ झाला की यज्ञाची पूर्णाहुती, तसं वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह झाला की त्या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने केली जाते. आता मंदिराच्या कळसाचं काम झालं, देवळाच्या कामा कळसू, मंदिराचं काम पूर्ण झालं. कसं काय सिद्ध होईल? कळस पूर्ण झाला, कळस वरती बसला की मग समजायचं मंदिराचं काम पूर्ण झालं. नदी समुद्राला जाऊन मिळाली की समजायचं ती नदी पूर्ण झाली. तसंच आहे, काल्याचं कीर्तन झालं की समजायचं कार्यक्रमाची सांगता झाली. आज या ठिकाणी काल्याच्या कार्यक्रमाची सांगता होते. इतर कीर्तनांपेक्षा काल्याचं कीर्तन थोडंसं वेगळं असतं, लक्षात ठेवा. इतर कीर्तनाचा विधी आणि काल्याचा विधी याच्यामध्ये फरक आहे. आता इतर कीर्तनामध्ये काय हो नेमकं? तर इतर कीर्तनामध्ये कीर्तनकाराला मर्यादा आहे आणि काल्याच्या दिवशी त्याला विशेष मर्यादा आहे. विठ्ठल विठ्ठल. इतर दिवशीच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला मर्यादा आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. मला तुम्ही सांगा, इथं बसलेली माणसं ही का सगळी मोकाट माणसं आहेत का? नाही. तुम्ही कामधंदे सोडून इथं आलेले आहेत. तुम्ही तुमची सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवलेली आहेत आणि चला आपण शिरडला जाऊ काल्याच्या कीर्तनामध्ये. आम्हाला काहीतरी चांगलं ऐकायला मिळणार आहे की ज्याच्यामुळं आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे, आमची प्रगती होणार आहे, म्हणून तुम्ही इथे आलेले आहात. नुसते तुम्ही इथं आलेले नाही, आम्हाला काहीतरी चांगलं श्रवण करायला मिळेल म्हणून तुम्ही इथे आलेले आहात. म्हणून जेणेकरून लोकांच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या विषयी दृढ श्रद्धा निर्माण होईल, परमार्थाच्या विषयी त्यांच्या अंतकरणामध्ये विशेष भाव निर्माण होईल, अशा प्रकारचं वक्तव्य कीर्तनामध्ये करावं. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आणि काल्याच्या कीर्तनातला विषय जर का असेल तर काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने देवाचं चरित्र सांगावं, देवाचं चरित्र सांगावं. पण आता देवाचं चरित्र सांगावं, पण कोणत्या देवाचं चरित्र सांगावं हाही मोठा प्रश्न आहे. भगवंताचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे.
कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे कनवालू कृपालू दिना लागे उद्धरणे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत हे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत आता या अभंगामध्ये महाराज म्हणतात भगवंताचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. भक्तासाठी भगवंताने अनंत अवतार घेतलेले आहेत. श्रीमद भागवत कधीतरी श्रवण केलं असेल आपण तर त्या भागवतामध्ये भगवंताचे अनंत अवतार सांगितलेले आहेत. देवाचे 24 अवतार त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत. पुढे भगवंताचे 10 अवतार सांगितलेले आहेत. मग आता ह्या सगळ्या अवताराची आपण चर्चा करीत गेलो तर आपल्याला पुरणार नाही एवढा वेळ आपल्याला होऊ शकतो. भगवंताच्या अनंत अवतारांपैकी भगवंताचा एकच अवतार असा आहे का तो पूर्णोत्तम अवतार, तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार हा पूर्णोत्तम अवतार आहे. तर काल्याच्या दिवशी पूर्णोत्तम असलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं. पण तुम्हाला एक सांगतो, देवाचे बाकीच्या अवतार आणि कृष्ण अवतार यातला फरक सांगतो तुम्हाला. बाकीच्या अवतारामध्ये मर्यादित चरित्र आहे, मर्यादित एक विशिष्ट वयानुसार चरित्र बाकीच्या अवतारामध्ये पाहायला मिळतं. पण कृष्ण अवतारामध्ये तुम्ही जर बघितलं तर ज्या दिवशी तो प्रगट झाला ना, म्हणजे जन्माला आला ना, त्या दिवसापासून चरित्र सुरू झालं तर अवतार संपेपर्यंत चरित्र आहे. नुगडता बालपणाची फुली मी अदानवी सृष्टी केली. 10व्या अध्यायामध्ये भगवान स्वतः म्हणतात जिथून मी जन्माला आलो डोळे उघडले ना तिथून माझ्या चरित्राला सुरुवात झाली. निजधामाला जाईपर्यंत भगवंताचं चरित्र आहे. मग आता भगवंताचं चरित्र आहे भगवान कृष्णाचं. तर काल्याच्या दिवशी कुठलं चरित्र वर्णन करावं तर ज्या चरित्रामध्ये आपल्याला भक्तीचं दर्शन घडतं, ज्या चरित्रामध्ये आपल्याला ज्ञानाचं दर्शन घडतं, ज्या चरित्रामध्ये आपल्याला प्रेमाचं दर्शन घडतं, ज्या चरित्रामध्ये आपल्याला त्यागाचं दर्शन घडतं, अशा प्रकारचं भगवंताचं एकच चरित्र आहे आणि ते म्हणजे गोकुळातलं चरित्र. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, देवे गोकुळी केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, देवे गोकुळी केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, ते चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी. ते चरित्र उच्चाराने सुखदायी आहे, ते आचरणाने सुखदायी नाही. हो, क्षमा मागून सांगतो, माणूस किती पण मोठा झाला तरी त्या माणसाने भगवंताचं जे प्रभुत्व आहे म्हणजे भगवंताची जी सत्ता आहे, हो, ती सत्ता आपल्या हातामध्ये येईल आणि ती मी घेईन आणि मी त्याच्यासारखाच होईन असा प्रयत्न कोणी करू नये. जेव्हा माणसाचे प्रयत्न संपतात ना जिथं, तिथून परमार्थ खरा म्हणजे सुरू होतो. लक्षात ठेवा. आता या कोरोनाच्या काळामध्ये किती लोकांनी आम्हाला शंका विचारल्या, आता कुठं तुमचा देव आहे? पंढरपूरला टाळा लागला, शिर्डीला टाळा लागला. आता कुठं तुमचा देव आहे? सिद्धिविनायकच्या मंदिराला टाळा लागला. आता देव माणसांना वाचवित नाही, आता डॉक्टर माणसांना वाचवतात. बरोबर आहे, आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. पण माणसाला हेच तर कळत नाही ना, डॉक्टर माणसाला तोपर्यंतच वाचू शकतो जोपर्यंत माणसांमध्ये प्राण शिल्लक आहे. प्राण शिल्लकच नसेल तर डॉक्टर त्याला कसा वाचू शकतो मला सांगा? तुमचा श्वासोश्वासच जर बंद झाला तर डॉक्टर त्याला वाचवू शकत नाही. म्हणून माणसाच्या शरीरामध्ये असलेली ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा म्हणजे माझा परमात्मा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे का काही लोकांनी फक्त देवाला मंदिरातच ठेवला, मंदिरात ठेवला. मंदिरामध्ये जाताना माणसं जेवढं पावित्र्य पाळतात ना तेवढं मंदिराच्या बाहेर माणसं पावित्र्य पाळत नाही. त्यांचा असा समज झालेला आहे का देव फक्त मंदिरातच राहतो म्हणून. असं नाही.
तो मंदिरातही राहतो, तो मंदिराच्या बाहेर पण राहतो, तो तुमच्या घरात पण राहतो, तुमच्या घराच्या बाहेर पण तो राहतो. जो सर्वत्रच राहतो त्याला देव असं म्हणतात आणि जो एकाच ठिकाणी राहतो त्याला माणूस असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला जाहीर सांगतो कीर्तनाच्याद्वारे एक गोष्ट, की देव फक्त देवळातचही तुम्ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. आणि पुन्हा एक क्षमा मागून सांगतो, देवानी यावं आणि मग मला त्यांनी दर्शन द्यावं. सावळ्या रंगाचा, डोक्यावरती मोराचा मुकुट घातलेला, पिवळ्या रंगाचा पितांबर नेसलेला, एवढी लायकी आहे आपली अशा प्रकारचं दर्शन देण्याचं? अशा प्रकारचं दर्शन त्यांनी फक्त ठराविक लोकांना दिलं आहे. तुम्ही जर पुराणं पाहिली, भगवंताची पुराणं पाहिली, तर त्याच्या असं दर्शन भगवंताने फक्त ठराविक लोकांना दिलं आहे बरं का. असं दर्शन देण्यासाठी आपली लायकी आहे का? काही म्हणतात देव कुठे आम्हाला दिसत नाही. तुझे घाण झालेले डोळे आहेत, पहिले दृष्टी सुधार आणि मग देव मला का दिसत नाही असा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायचा. दृष्टीमध्ये दोष आहे, तो गेला पाहिजे पहिल्यांदा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. आणि म्हणून तो परमात्मा सर्वत्र आहे. तो नाही अशी जगामध्ये कुठं जागाच नाही. तो सर्वत्र भरलेला आहे तो परमात्मा. असा परिपूर्णतम असलेला भगवान श्रीकृष्ण, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करावा. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करावा याच न्यायाने मी सेवेकरता आज विरहिणी निवडलेली आहे. अतिशय गोड विरहिणी आहे. जीवनामध्ये एखादी गोष्ट माणसाला प्राप्त झाली आणि ती गोष्ट जर माणसापासून दुरावली, अंतरली का त्याचा विरह, त्याचा काय होतो? त्याचा विरह होतो, त्याचा वियोग होतो. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता या ठिकाणी मी तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये या गवळणीचा विरहिणीचा भावार्थ सांगतो. द्वापारयुगामध्ये काय झालं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाला. द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाला. कुठं? भगवंताचा जन्म झाला मथुरेमध्ये, पण कार्य करायचं होतं मोठं म्हणून भगवान गेले गोकुळामध्ये. आता गोकुळामध्ये गेल्यानंतर भगवंताने अनेक लीला केल्या, अनेक चरित्र केलं. हे तुम्हाला मी कीर्तनाच्या शेवटी 5 मिनिटांमध्ये सांगणार आहे. भगवंताने अनेक प्रकारच्या लीला केल्यानंतर आता भगवंतावरती गोकुळातली माणसं प्रेम करू लागली. ज्या दिवशी भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला ना, ज्या दिवशी, त्या दिवशी लोकांचा पक्का विश्वास झाला की बापरे, हा काही सामान्य बालक नाही, हा कोणतरी साक्षात बरं का देवाचा अवतार आहे. काही म्हणायचे अहो देवाचा अवतार आहे असं म्हणण्यापेक्षा देवच आहे असं म्हणा ना. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाके वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. त्यांचा पक्का विश्वास झाला गोकुळवासियांचा की अरे, नंदाच्या घरी हा प्रगट झालेला जो लहान बालक आहे हा सामान्य बालक नसून साक्षात भगवान आहे, परब्रह्म आहे. नव्हता काळा गोरा खुजा ना ठेंगना, नाही स्वरूप सुंदर ना देखना, जीव शिव कैसी तयाशी भावना, पंचभौतिक नेणे पंच प्राण हो, रूप धरियले सगुण चांगले, रूप धरियले सगुण चांगले. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही. उपाधी निराकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही. हे उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार वेगळी, काहीच संसार तुम्हा नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. जो काळा नाही, गोरा नाही, आंधळा नाही, ठेंगणा नाही, बहिरा नाही, ज्याला उपाधीच नाही असा परमात्मा. बिनु पद चलाई सुनई बिनु काना, कर बिन कर्म करय विधी नाना. ज्याला हात नाही, पाय नाही, पण तो चालतो, तो कर्म करतो, तो रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, भेद नाही, अशा प्रकारचा परमात्मा तो. अरे बापरे, तो नंदाच्या घरी प्रगट झालेला आहे.
गोकुळातली लोक त्याच्यावरती प्रेम करू लागली. पण देवावरती विशेष प्रेम करायच्या त्या गोकुळातल्या गोपिका, गवळणी त्याच्यावरती प्रेम करायच्या. आता या गोपिका ज्या होत्या ना, या गोपिका म्हणजे सामान्य नाही. नाथ महाराज त्यांचं वर्णन करतात. त्या जान वेदगर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नभे मद प्राप्ती. त्या साक्षात वेदाच्या श्रुती गोकुळामध्ये गवळणींच्या रूपाने प्रगट झाल्या होत्या आणि त्याच गोपिका श्री परमात्म्यावरती प्रेम करीत होत्या. आता इथं राहिला विषय, गोपिका ज्या प्रेम करीत होत्या ना, त्या गोपिकांचं जे प्रेम होतं ना, त्या प्रेमाच्या बाबतीत जर कोणी संशय घेतला तर त्याला कुंभपाक भोगावा लागतो. नमयी आवेशती ध्येयो कामा कामाय कल्पिते भजितम कथितम धाना प्राया बीजाय नश्यते. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे की जसं एखादं भाजलेलं बी जमिनीमध्ये पेरलं तर ते उगवत नाही, त्याला मोड येत नाही. ज्या गवळणींची कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता वासनाच जळून गेली होती, तिथं कशा प्रकारचं काम निर्माण होईल. अशा त्या गोपिका भगवंतावरती प्रेम करीत असताना आणि मग एक दिवशी भगवंताने असा विचार केला की आपण या गवळणींच्या प्रेमाची परतफेड करू. आणि म्हणून त्या परमात्म्याने एक दिवस नेमला आणि तो दिवससुद्धा कुठला, शरद पौर्णिमा. शरद पौर्णिमा समजती ना, कधी असते शरद पौर्णिमा? पटकन सांगा लवकर. शरद पौर्णिमा म्हणजे कुठली पौर्णिमा, लवकर सांगा. या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे मराठी माणसाला. एक मला त्या एक दिवशी म्हणतो, महाराज गुढीपाडवा कधी येईल? म्हटलं चैत्र शुद्ध प्रतिपदेला. मग चैत्र शुद्ध प्रतिपदा किती तारखेला आहे बघा. म्हणजे इंग्रजी महिने लोकांच्या लक्षात आहेत पण मराठी महिने लोकांच्या लक्षात नाही. गुढीपाडवा म्हणजे त्या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हे लक्षात ठेवा. हो, आता होळी पौर्णिमा झाली, आता ही फाल्गुन पौर्णिमा आहे आणि मग आता पुढे आपण बघितलं तर अमावस्या येईल आणि लगेच आता पुढच्यामध्ये चैत्र महिना येईल, मराठी नवीन वर्ष. तर शरद पौर्णिमा म्हणजे ही कधी येते? तर शरद पौर्णिमा जर आपण बघितलं, ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतो, आश्विन पौर्णिमा, आश्विन महिन्यातली पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा. त्या कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व आपले मोठे महाराज सावळाराम महाराज कीर्तनामध्ये सांगायचे. आणि त्याचा अर्थ असा आहे, कोजागिरी शब्दाचा अर्थ आहे को जागरती इति कोजागिरी. त्या दिवशी कोण कोण जागा आहे हे बघण्यासाठी लक्ष्मी मूर्ती लोकांमध्ये येते आणि लक्ष्मी घराघरामध्ये फिरून बघते की कोण कोण जागा आहे आणि जो जागा आहे त्याला लक्ष्मी धन देते त्या दिवशी. आणि म्हणून त्या दिवशी लोक जुगार खेळण्याच्या निमित्ताने का होईना पण माणसं जागी राहतात त्या दिवशी, बरं का. कारण लक्ष्मी येणार असते पण जुगार खेळत माणसांनी जागं राहा म्हणून त्या दिवशी माणसं जुगार खेळतात. कोण आपला काहीतरी ऑर्केस्ट्रा घरामध्ये लावून त्याच्यावरती नाच गाण्यामध्ये रंगलेला असतो. नाही, आपल्या हिताच्या ठिकाणी कोण कोण जागा आहे हे पाहण्यासाठी लक्ष्मी येते. एवढी माणसं आहेत पण कोण कोण जागा आहे, हित किती माणसांना कळालं हे बघण्यासाठी त्या दिवशी लक्ष्मी घरामध्ये येते. को जागरती त्याला म्हणतात कोजागिरी पौर्णिमा. त्या दिवशी चंद्र हा सर्व काळांनी परिपूर्ण असतो आणि बासरीतून निघालेला तो मधुर ध्वनी, हो, वृंदावनापासून आता तो ध्वनी गवळणींपर्यंत पोचला आणि गवळणी जशा होत्या ना तशा गवळणी निघाल्या. आता जशा होत्या तशा म्हणजे कशा निघाल्या? तर त्या गवळणी अशा निघाल्या, रात्रीच्या वेळेला ती बासरी कानावरती पडल्यानंतर गवळणी व्याकुळ झाल्या आणि एक गवळण रात्री झोपता झोपता हातावर मशेरी घेऊन मशेरी लावत होती. कारण कंपल्सरी गवळणी रात्री झोपताना मशेरी लावतातच. मी म्हणजे झोपण्याच्या वेळेला काही का असे ना पण मशेरी लावण्याची गवळणींची सवय. आणि त्या काळामध्ये सुद्धा त्या गवळणी मस्त हातावरती मशेरी घेऊन आपल्या लावित होत्या आणि तेवढ्यात बासरी कानावरती पडली. काय त्याचं वर्णन केलंय आमच्या संतांनी, दंत धावनाचा मुखा माझी हात. हातातली मशेरी अशा हातातच राहिली, तोंडातलं बोट तोंडात राहिलं आणि गवळणी जशा होत्या ना तशा मशेरी सहितच धावत सुटल्या. एक गवळण बाळाला अंगावरती दूध पाजित होती. आता तिने पाजावं का नाही दूध, पण ती बासरी कानावरती पडली तसं तिने मुलाला ठेवला आणि धावत सुटली. बाळा स्तन देऊ विसरली माय. त्या बाळाला दूध पाजायची विसरली. एक गवळण तुम्हाला सांगतो झोपताना शृंगार करीत होती मस्तपैकी, अशी केस विंचरत असताना तिने डोक्यातली आपली केसातली फणी अशी केसातच ठेवली आणि गवळणीकडून अशी चूक झाली. तिने नाकातली नथ कानात घातली आणि कानातली वाळी नाकात घातली आणि कपाळाचं जे कुंकू होतं ना त्या कुंकूच्या जागेला तिने काजळ लावलं आणि ती गवळण डोळ्यामध्ये कुंकू घालून ती धावत सुटली. एक लक्षात ठेवा, याला म्हणतात प्रेम. प्रेम, खऱ्या प्रेमामध्ये शृंगाराला काही किंमत नसते. गवळणी शृंगार करायच्या, नटायच्या, थटायच्या, पण त्यांना कोणी विचारलं तुम्ही का शृंगार केला तर त्या म्हणायच्या मैंने चुनरी सजाई रे कृष्ण नाम की, मैंने बिंदिया सजाई रे
कृष्ण नाम की मैंने मेहंदी लगाई रे, कृष्ण नाम की. त्या म्हणायच्या आमची मेहंदी कृष्णासाठी आहे, आमचा डोक्यातला बिंदिया कृष्णासाठी आहे, आमच्या डोळ्यातला काजळ कृष्णासाठी आहे, आम्ही सगळं जे पण केलं ते कृष्णासाठीच आहे, आमचा तो प्रियतम आहे. आणि म्हणून त्या गवळणी जशा होत्या तशा धावत आल्या. हो. आणि हा बासरी वाजवीत होता, तिथे येऊन त्याने अशी गर्दी केली, खूप प्रमाणं सांगता येतील, प्रमाणांच्यावरच कीर्तन होईल, तिथं त्याने अशी गर्दी केली आणि यांनी बासरी वाजवायची थांबवली आणि त्या गवळणींना त्याने उपदेश केला. असं रात्रीच्या वेळेला स्त्रीला घर सोडून येणं चांगलं नाही. अहो तुम्ही संसारिक आहात, तुम्हाला पती आहे, मुलं आहेत, आणि असं तुम्हाला एकटीला अबला स्त्रीला वनामध्ये फिरणं चांगलं आहे का, असा भगवंताने त्यांना उपदेश केला. त्यातली एक गवळण म्हणते, कृष्णा आम्हाला आता तू उपदेश करतोस का रे, तुझी बासरी आणि त्या बासरीचा बाण आमच्या हृदयामध्ये शिरला आणि त्याच्यामुळं आमचा प्राण दानादीन झाला कृष्णा, आणि आम्हाला सांगतोस आता घरी जा. तुझ्या मुरळीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी, विवळ झाली मी अंतकरणी, मी घरधंदा विसरले. आहारे सावळिया कैशी वाजविली मुरले. ही सगळी तुझ्या बासरीची जादू आहे कृष्णा, आणि आता आम्हाला म्हणतो घरी जा. गवळणी म्हणतात आम्ही घरी जाणार नाही कृष्णा, आम्ही आता इथंच राहू. आणि मग त्या गवळणींच्या बरोबर भगवंताने रासलीला सुरुवात केली. मस्त सुंदर चिंतन आहे. रासलीला सुरुवात केली. जेवढ्या गवळणी होत्या तेवढी रूप भगवंताने घेतली. कृष्ण लहान गोपी लहान, लहान लहान गडी, एक एक गोपी संगे खेळू फुगडी. आणि भगवंत त्यांच्याबरोबर फुगडी खेळू लागले, नाचू लागले, भगवंत त्यांच्यासोबत खेळू लागले. पण खेळत असताना त्या गवळणींना झाला अभिमान. अभिमान झाला त्या गवळणींना, आणि अभिमान झाल्यानंतर त्या गवळणी मनातल्या मनात म्हणायला लागल्या, बघा एवढा मोठा जगतनियंता पण आमच्याशी फुगडी खेळतो, योग्यांच्या ध्यानामध्ये येत नाही असा भगवंत आज आमच्याशी खेळतो, आमच्याबरोबर बागडतो, आमच्याशी फुगडी खेळतो, आमच्याबरोबर नाचतो, असा अभिमान त्यांना झाला. आणि असा अभिमान त्यांना झाल्याबरोबर देवाला सगळं सण होतं पण अभिमान सण होत नाही. बरं का, हे मी करतो असं आलं का त्याला ते सण होत नाही. मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा. तीळ भरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. एवढासा सुद्धा अभिमान त्याला सण होत नाही. ते देवाला तेवढं सण नाही झालं. गुप्त झाले भगवान तिथून, आणि गुप्त झाल्यावर गवळणी थांबले. अरे बापरे, कृष्ण गेला कुठं, ते त्याला शोधू लागल्या पण तो त्यांना दिसत नाही. तेवढ्यामध्ये एक गवळण म्हटली, चला आपण त्याला वाळवंटामध्ये शोधू, कुठं गेला, आपण त्याची पावलं लागली असतील. आणि खरोखर त्या वाळवंटामध्ये, त्या मातीमध्ये त्याची पावलं लागली होती, त्या वाळूमध्ये. मग त्या पावलांच्या मागं मागं त्या चालायला लागल्या, आणि त्याच पावलांच्या बरोबर दुसरी पण 2 पावलं लागलेली होती आणखी. पण ही पुरुषाची पावलं होती, पण दुसरी 2 पावलं होती ना, ती एका स्त्रीची पावलं होती. मग गवळणी म्हटलं, अगं आपल्यामध्ये एवढ्या गवळणी होत्या, हा कुणाला घेऊन गेला सोबत, जरा आपण बघू. मग त्यांच्या लक्षात आलं का आपल्यामधली एक गवळण याच्याबरोबर नक्की गेलेली आहे म्हणून. आणि त्या दोन्ही पावलांच्या मागं त्या चालायला लागल्या. आणि पुढे चालता चालता त्यांच्या लक्षात आलं, हा सगळा भागवतातला दशमस्कंदातला प्रसंग आहे, 10व्या स्कंदातला. भागवत श्रवण कराल ना, नुसतं कृष्णाचं लग्न रुक्मिणीचं लग्न बघू नका, तर त्याच्यातलं काही काही महत्त्वाचा मुद्दासुद्धा घ्यायचा. ऐका. आणि हे चालत असताना गवळणीने बघितलं का मगाशी दोघांची पावलं लागली होती, दोघांच्या पायाचे ठसे लागले होते, पण आता फक्त कृष्णाच्याच पायाचे ठसे लागलेले आहेत. पण ते ठसे मातीमध्ये असे खोलपर्यंत रुपलेले आहेत. आता त्यांना 2च ठसे दिसले भगवंताच्या पायाचे, आणि ते जमिनीमध्ये खाली गेलेले आहेत. मग त्या गवळणीने काय अंदाज काढला असेल, काय अंदाज काढला का याने तिला खांद्यावर घेतलेली आहे, आणि म्हणून तिच्या वजनामुळे याचे पाय मातीमध्ये जास्त गेले. तिचे पाय दिसत नाही, याचे पाय दिसतात, म्हणजे यांनी तिला खांद्यावर घेतलेली आहे. आणि खरोखरच भगवान कृष्णाने त्या गवळणीला खांद्यावर घेतली होती. ती गवळण म्हणजे राधाराणी असेल. शुकाचार्यांनी तिचं वर्णन नाही केलं, कारण शुकाचार्य राधेचं नाव जेव्हा घ्यायचे ना, त्यांना समाधीच लागायची, कारण राधा म्हणजे शुकाचार्यांची गुरु आहे, आणि राधेचं नाव घेतल्यावर शुकाचार्यांना समाधीच लागायची, म्हणून त्याने कुठेही राधेचं नाव घेतलेलं नाही. बघा, फक्त भागवतामध्ये श्री भगवान परमात्म्याच्या पुढे जो श्री जोडलेला आहे, तर भागवतकारांचं म्हणणं असं आहे का तो श्री म्हणजेच राधा आहे, भगवंतापेक्षा ती वेगळी नाही.
आणि त्या राधेला भगवंताने खांद्यावर घेतली होती. या गवळणीने म्हटल्या नक्की त्याने तिला खांद्यावर घेतलेली आहे. आता जिला खांद्यावर घेतली होती त्या गवळणीच्या विषयी आता तुम्हाला सांगतो. भगवान पुढे गेले आणि ती देवाला खांद्यावर बसल्या बसल्या सांगते, देवा एक कराल का? काय? जरा झाडाची फुलं तोडा ना. तोडली फुलं. आता अजून याची वेणी बनवा ना. बनवली वेणी. मग आता मला खाली उतरा बघू. उतरली खाली. आता तुमच्या हाताने मला ही वेणी माझ्या केसामध्ये घाला बघू. लगेच भगवंताने सुद्धा राधेच्या केसामध्ये ती वेणी घातली फुलांची. आणि मग आता फुलांची वेणी केसामध्ये घातल्यानंतर दगडावरती राधा बसलेली आहे. भगवान कृष्ण उभे आहेत. ज्याच्यावरती भगवान प्रेम करतात त्याला खाली बसवतात आणि स्वतः उभे राहतात. हे तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या प्रसंगात बघायला पाहायला मिळेल. अर्जुन रथामध्ये बसलेला आहे आणि भगवान उभे आहेत. बघायला मिळेल तुम्हाला. राधा तिथं बसलेली आणि भगवान उभे आहेत. आणि उभे राहून म्हणतात भगवान राधेला, राधे बरं का अजून काय? राधा म्हटली काही नाही अजून. आता मला खूप समाधान वाटलं. आणि राधा मनातल्या मनात विचार अशी करू लागली, एवढ्या गवळणी आपल्याबरोबर आल्या होत्या आणि एवढ्या गवळणी आपल्यासोबत आल्यानंतर त्यांचा त्याग यांनी केला. मला एकटीला फक्त याने बरोबर आणली. म्हणजे मी किती भाग्यवान आहे, मी किती नशीबवान आहे, माझ्यासारखी मीच आहे. राधेला पण थोडासा किंचित अभिमान झाला आणि तो अभिमान देवाला सहन नाही झाला. भगवान म्हटले एवढ्या गवळणी होत्या, त्यांना अभिमान झाला म्हणून मी हिला बरोबर आणली. हिच्या ठिकाणी अभिमान नव्हता. आता हिलासुद्धा आता अभिमान शिवला. आता काय करावं म्हणून भगवंत तिथून गुप्त झाले. भगवान तिथून गुप्त झाले. गुप्त म्हणजे गुप्त कसे झाले तोही प्रसंग तुम्हाला सांगतो बघा. आता राधा म्हणते, कृष्णा आता मी चालून थकलेली आहे, मला आता खांद्यावर घे ना. भगवंत म्हटले मग मी तुला खांद्यावरच घेणार आहे. ते खाली बसले. राधेने भगवंताच्या खांद्यावर पाय टाकला. पण खांद्यावर पाय टाकल्यानंतर ती आता वर पाहते, खाली बघत नाही. राधा अभिमानी माणसं खाली बघत नाही, ते वरच बघतात नेहमी. बघा लक्षात ठेवा. मग तशी राधा वर बघत होती. भगवंताच्या खांद्यावर तिने पाय टाकला. पण मात्र बराच वेळ झाला तरी भगवान अजून का उठत नाही म्हणून तिचं लक्ष गेलं खाली. तर खाली देवच नाही हो. ती फक्त तसाच पाय ठेवून उभी होती आणि खाली भगवान नव्हते. भगवान गुप्त झाले. हे जेव्हा त्या गवळणीच्या उदाहरणार्थ राधेच्या लक्षात आलं तेव्हा राधा मातेने विचार असा केला, अरे बापरे, एवढ्या सगळ्या गवळणींना त्यागून भगवंताने मला जवळ केली होती. माझ्यावरती भगवान एवढे प्रेम करीत होते. मला त्यांनी खांद्यावर घेतली होती. मी जसं म्हणत होतो तसे ते वागत होते. पण मी अहंकाराला जवळ केलं आणि त्याच्यामुळे भगवंत माझ्यापासून दुरावला गेला. म्हणून राधा गवळण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा धावा करीत असताना करते कशा प्रकारे? अभंगाच्या पहिल्या चरणात, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया कान्हया रे जग जेठी कान्हया रे जग जेठी कान्हया रे जग जेठी कान्हया रे जग जेठी कान्हया रे जग जेठी
रे जग जेठी देई भेटी एक वेळा. ती आता कृष्ण परमात्म्याला हाक मारते, हे कानया, हे जग जेठी, अरे मला भेटी दे ना कृष्णा, अशी ती भगवान परमात्म्याचा धावा करते. पण ती शब्द कशी म्हणते पहा, कानया रे कानया. आता मला सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नाव काना आहे का कान्हया त्याचं नाव आहे? काय नाव त्याचं? त्याचं खरं नाव काना आहे का कान्हया आहे? काय नाव त्याचं? कान्हा त्याचं नाव आहे. पण त्याचं कान्हा नाव असूनही त्याला म्हणते कान्हया अशी म्हणते त्याला. तर कान्हा म्हणत नाही, कान्हया म्हणते. तर याचा अर्थ असा आहे की ज्याच्यावरती आपण खरं प्रेम करतो, मनापासून प्रेम करतो, जीवापाड प्रेम करतो ना, त्याला कधीच माणसं पूर्ण नावाने हाक मारत नाही. त्याला अर्ध्या नावानेच हाक मारतात. त्याला पूर्ण नावाने माणसं त्याला हाक मारत नाही, अर्ध्या नावानेच हाक मारतात. बघा आता ही लहान लहान पोरं असतात ना, छोटी छोटी पोरं, यांना कधीच माणसं पूर्ण नावाने हाक मारत नाही. हो, काही काही काय पोरांची नावं असतात बघा तुम्ही. हो हो, म्हणजे एखाद्याचं नाव समजा प्रेमाने राजाराम ठेवलं असेल तर मग राजा, सुनीला असेल तर सुन्या, बरं का, असं आहे. ही तर गोंद्या, बरं का, राम असेल तर राम्या, कृष्ण असेल तर किसन्या, ही अशी अर्ध्या नावाने हाक मारतात, आहे का नाही? आपल्याला खऱ्या प्रेमामध्ये पूर्ण नावाने हाक मारली जात नाही. म्हणून आम्ही सुद्धा देवाला नवस करतो का दुनियाची माणसं आम्हाला भेटावी, पण गावातली माणसं कधी 4 माणसात भेटू नये. बरं का, जवळची माणसं आपल्याला भेटली का ती पूर्ण नावाने हाकच मारत नाही, ती अर्ध्या नावानेच हाक मारतात आपल्याला, कारण ते खरं प्रेम असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, दिगवळण म्हणते कानया रे जग जेठी. आता जगजेठी शब्दाचा अर्थ आहे जगामध्ये ज्येष्ठ असणाऱ्या. भगवान हा जगामध्ये ज्येष्ठ आहे, त्याच्याशिवाय जगामध्ये कोणच मोठा नाही. तो सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि तोच या संपूर्ण सृष्टीचा अधिष्ठान आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवान स्वतः सांगतात, गतीर भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम मय्याध्यक्षर प्रकृती सुयते सचराचरम. बरं का, हे भगवान स्वतः सांगतात, ही सगळी सृष्टी मी चालवतो, माझ्या अध्यक्षतेने चालते, मी जगताचा प्रभू आहे, जगताची सत्ता माझ्या हातात आहे. असा संपूर्ण या जगताचं अधिष्ठान असलेला तो भगवंत, म्हणून तो जगामध्ये ज्येष्ठ आहे, म्हणून त्याला जग जेठी असं तिगवळण म्हणते. कानया रे जग जेठी, मला फक्त तू एक वेळ भेटी दे रे कृष्णा. आणि मग ती स्वतःच्या अपराधाची कबुली देताना म्हणते की मी अभिमान जवळ केल्यामुळं तुम्हाला अहंकाराच्या रानामध्ये सोडून गेलास रे कृष्णा. आणि म्हणून ती गवळण म्हणते, काय मोकळीले वनी. आता बोलू नका प्रमाण, घड्याळ पुढं चाललंय. काय मोकळीले वनी, मला या वनामध्ये त्यागून गेला, अहंकाराच्या वनामध्ये त्यागून गेल्यानंतर जेव्हा भक्त असतात ना, भक्त आपल्या अपराधाची कबुली देवासमोर देतात. वास्तविक हा त्या भक्तांचा मोठेपणा आहे. त्यांना अभिमान शिवत नाही कधी, पण वास्तविक त्याने कल्पित अभिमानाचा स्वीकार केलेला असतो जगाला दाखवण्यासाठी, की अभिमानाला जवळ केला की भगवंत दुरावला जातो. हे त्यांनी आपल्यासाठी केलेलं एक नाटक असतं, कल्पित त्याने अभिमान जवळ केलेला आहे. आणि ज्या वेळेला भगवंत अभिमानाच्या वनामध्ये त्यागून जातो ना, त्यावेळेला काम क्रोध लोभ ही सावजं त्याला तोडून तोडून खातात. म्हणून सावजानी वेढिले, सावजानी मला तोडून तोडून खाल्लं, ती गवळण म्हणते. येथवरी होता संग, इथपर्यंत तुमचा संग होता, पण आता मात्र तुम्ही अंगे अंग लपविले, तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला लपून घेतलं, ती गवळण म्हणते. पण का लपवलं हे मला कळलं, कारण तुका म्हणे पाहिले मागे, मी मागे वळून पाहिलं, तुझी प्राप्ती झाली होती, पण परत मी मात्र देहबुद्धीवरती आली, आणि म्हणून कृष्णा तू माझ्यापासून दुरावला गेला. तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगी अंतरला विठोबा रखुमाये. कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय कुंडली कवरजे हरी विठ्ठल. कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, काय मोकळीले वनी सावजानी वेढिले. गवळणीचा फक्त थोडक्यात अल्पसा भावार्थ आपल्या पुढे सांगितलेला आहे. काल्याच्या कीर्तनाचा मुख्य विषय, कीर्तनकाराने भगवंताचं चरित्र वर्णन करावं. ये दश चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता. हे भगवंताने 2 अवस्थेमध्ये चरित्र केलं, एक रांगताना आणि दुसरं गायी चारताना. आता आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाला मथुरेमध्ये. कार्य करायचं होतं मोठं, म्हणून भगवंत गेले गोकुळामध्ये. आपल्या पित्याला सांगितलं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला,
माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे भगवंताला गोकुळात ठेवला आणि तिथं जन्माला आलेली माया वसुदेवाने मथुरेमध्ये आणली. आता भगवंत गोकुळामध्ये गेल्यानंतर गोकुळातल्या लोकांना हे सुद्धा माहीत नाही की नंदराजाच्या पत्नीला कन्या झाली की पुत्र झाला तो. कारण भगवंत आहे तो, त्याने सर्वांवरती मोहिनी अस्त्र घातलं आणि कुणालाच कळलं नाही की कन्या झाली होती की पुत्र झाला होता. आणि सर्व लोकांना वार्ता कळली की नंदराजाच्या घरी पुत्र जन्माला आलेला आहे आणि गोकुळवासियांनी आनंद व्यक्त केला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. अशा पद्धतीने तिथं आनंद व्यक्त होत असताना पुतना मावशी आली आणि भगवंताला तिने मारण्याचा प्रयत्न केला. तिने स्तनामध्ये विष भरलेलं होतं, पण भगवंत येतो शेवटी तिचं विष प्याला, पंचप्राण शोषून घेतले, पुतना मावशीला ठार केली, तिला सायुज्य मोक्ष दिला. एक माबळ भट आला, भगवंताने त्याची विटंबना केली. काही माणसांना ठार मारण्यापेक्षा त्यांची विटंबना केली म्हणजे त्यांच्यासाठी मृत्यू असतो आणि म्हणून भगवंताने त्या माबळ भटाची विटंबना केली. अनेक दैत्यांचा संहार केला. आता तो रांगू लागला. रांग तरंगणी चोरी तलोणी, धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी. आता तो धावू लागला. आता धावताना पण त्याचं चरित्र आहे. एक दिवशी घरातलं दही दूध खाल्लं. यशोदा म्हटली, का रे कृष्ण, घरातलं दही दूध खातोस का? मागून खा ना, चोरून कशाला खातो? मग त्यावेळेला त्याची भाषा आहे, सुन मैया मोरी मै नई माखन खायो, मै नई माखन खायो. मग तू नाही खाल्लं मग तोंडाला कसं लागलंय तुझ्या? किती मस्त उत्तर दिलं बघा त्याने लहानपणामध्ये. ग्वाल बाल सब बैर पडे. गावातली पोरं माझ्या विरोधात आहेत ना आई, ती चोरून खाऊन जातात आणि माझ्या तोंडाला हात पुसून जातात मला मार खाण्यासाठी. ग्वाल बाल सब बैर पडे, जबरन मुख लपटायो, सुन मैया मोरी मै नई माखन खायो. आणि मग त्याने धावताना खूप खूप चरित्र केलं भगवंताने. आता तो मोठा झाला 5 वर्षाचा आणि त्याच्या वयाचे सवंगडी गोळा केले आणि मुलांना सांगितलं, तुमच्यावर माझी जबरदस्ती नाही बरं का, तुम्हाला जिथं जायचं तिथं जाऊ शकता, तुम्ही दादाच्या गटात जाऊ शकता, नाही तर तुम्ही माझ्या गटात येऊ शकता, तुम्ही स्वतंत्र आहात. माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण. निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून, हा निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून. हो माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून. आणि आपल्या मुलांना आपल्या मित्रमंडळीला तृप्त करण्यासाठी भगवंत चोरी करू लागला आणि चोरी करीत असताना अनेक प्रकारचे गारांनी यशोदेकडे यायला लागले. भगवंताने चोरी केली. काही लोक म्हणतात देवाने चोरी केली. हो हो, देवाने चोरी केली आणि परमार्थामध्ये चोरीच करावी लागते. चोरी केल्याशिवाय परमार्थच नाही. हो तू म्हणाल परमार्थात चोरी करावी लागते. हो हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो इंद्रियात ते चोरोनी जेवी तयाशीच भावे. खरं म्हणजे इंद्रियांच्या पासून चोरून परमार्थ करावा लागतो, इंद्रिय परमार्थ करून देत नाही. भगवंताने परमार्थ चोरी केली. भगवंताने चित्त चोरीयले नंदाच्या नंदने. अनेक गाराने आईकडे आले पण आईला काही विश्वास वाटत नाही. आई म्हणायची, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. मग गवळणी शेवटच्या म्हटल्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, आम्ही इथं राहू का गाव सोडून जाऊ. यशोदेने विचार केला, आपल्या मुलामुळं गावातली लोक घर सोडून जाण्यापेक्षा मुलालाच आपण गायी चारायला पाठवू, मग चोऱ्या करायलाच नको भगवंताने. मग आता गायी चारायला भगवंत गेले. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येती पानिया मिळून जग जेठी, चेंडू चौगुना खेळती वाळवंटी. अशा पद्धतीने तो गायी चारायला गेला आणि गायी चारीत असताना भगवंताने अनेकांचा गर्व हरण केला. कालियाचं मर्दन केलं. कालिया नागाचं मर्दन केलं भगवंताने. ब्रह्मदेवाचा गर्व हरण केला, इंद्राचा गर्व हरण केला.
एक दिवशी दुपारच्या वेळेला गाया चालीत असताना खेळ इतका रंगला का तो विसरून गेला का 12 वाजले आणि 12 वाजता दुपारी शिदोरी खायची असते हे विसरला. त्यालाच तर परमार्थ म्हणतात. जिथं खाणं आणि पिणं विसरायचं असतं त्याला म्हणतात परमार्थ. देव विसरून गेला तिथशी आता. आणि मग गोपाळांना आठवण होती की ते म्हटले भुका लागल्या कृष्णा, आता बस झालं ना, किती खेळामध्ये रंगला. देवाने सांगितलं चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई कांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, त्याचा प्रसाद बनवला, त्याचा काला केला. जेव्हा भिन्न भिन्न विचाराची माणसं एकत्र येतात ना तेव्हाच प्रसाद होऊ शकतो, त्याच्याशिवाय प्रसाद होऊ शकत नाही. हे उसाटण्याचे आहेत, ते चिरटचे आहेत, ते पोसरीचे आहेत, ते उसाटण्याचे आहेत, ते पालीचे आहेत. त्यांचा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असेल, त्यांची प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी असेल, त्यांची प्रत्येकाची भाषा वेगळी असेल, त्यांच्या प्रत्येकाच्या अंतःकरणातले विचार वेगळे असतील. पण या सर्वांना एकत्र घ्यायचं आणि एकत्र घेऊन परमार्थ करायचा, तेव्हाच प्रसाद होऊ शकतो. एकट्याला परमार्थ होऊ शकत नाही, सर्वांना घेऊन करायचा असतो तो परमार्थ. भगवंताने सर्वांना जवळ घेतले आणि मग आता प्रसाद बनवला आणि तो प्रसाद भगवंत मध्यभागी उभं राहून वाटू लागले. विबरद वेणू जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वा मे पानो मसृण कवलम तत्फलानांगुलेषु. चला मुलांनो प्रसाद घ्या, चला वर हात करा असं म्हटल्यावर पोरांनी वर हात केले. आता तुम्ही सुद्धा वर हात करा ना, करा वर हात, सर्वांनी करा. प्रसाद खायचा आहे, खाली हात ठेवून प्रसाद मिळत नसतो. वर करा हात, करा सर्वांनी वर हात. छान. घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. भानुदास किती गात, भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. हो. आणि जो प्रसाद भगवंताने कृष्ण अवतारामध्ये आपल्या सौंगड्यांना दिला तोच प्रसाद संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायातील आमच्या वैष्णवांना दिला. माझा ज्ञानराजा गोपाळाशी कालावाटी. आणि आज तोच प्रसाद आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. काल्याचा प्रसाद प्रत्येकाने खा आणि आपल्या जीवनात सुद्धा काला झाला पाहिजे. काला झाला पाहिजे जीवनामध्ये. भेद संपला की जीवनामध्ये काला होतो. अंतःकरणातले विकार गेले की जीवनाचा प्रसाद होतो. दुसऱ्याच्या विषयीचा मत्सर गेला की जीवनामध्ये काला होतो. मग अशा प्रकारची भावना आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वरांनी निर्माण करावी आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा काला ही अवस्था प्राप्त व्हावी. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. अभेदाचा काला आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये व्हावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. कीर्तनाची सेवा संपलेली आहे. एक वेळ सर्व प्रेमाने मोठ्याने माऊली श्री ज्ञानोबा यांच्या नावाचा गजर करायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कीर्तनाची सेवा संपली. सर्वांनाच माझ्याकडून खूप खूप शतशः धन्यवाद. चिरडचा सप्ताह 17 वर्षे पूर्ण होतात. हा सप्ताह नुसता चिरडचा नसून हा पंचक्रोशीचा सप्ताह आहे. तेव्हा या ठिकाणी सर्व टाळकऱ्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. तेव्हा परमेश्वर आपल्या सर्वांना सद्बुद्धी देऊन असाच परमार्थ आपल्याकडून अखंड सुरू राहो अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो. डावलपाड्याची मंडळी उपस्थित आहेत, पोसरीचे आहे, आमच्या डोक्याचे मोरे आहेत, सर्व मंडळी परिसरातली उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या ग्रामस्थांना सुद्धा शतशः धन्यवाद देतो. सप्ताह सुरू झाल्यापासून गावामध्ये 3 मंदिर झाली. गावदेवीचं झालं, विठोबाचं झालं आणि तिकडे आमच्या सुरेश काठवले यांच्याकडे दत्ताचं मंदिर झालं. 2-3 पर्वकाळ आपल्या गावामध्ये वार्षिक होतात. असाच परमार्थ आपल्या गावामध्ये वृद्धिंगत हो आणि परमेश्वर आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देव अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. तुका म्हणे जपा मंत्र त्र्याक्षरी सोपा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय.